काय आत नाही यायचं? पावलं जड झाली आहेत, काही हिंमत होत नाही. आता आलीयच नाही इथवर तर ये की आत. ह्या घरात पाऊल ठेवण्याआधी मला एक गोष्ट स्पष्ट करायची. करा. मी इथे तुम्ही बोलवायला आलेलात म्हणून नाही, किंवा तुम्ही मला धमकी दिलीत म्हणूनही नाही, किंवा तुम्ही सारंगच्या ह्या अवस्थेला मला जबाबदार ठरवलत ना, यासाठीही नाही आले. मग कशासाठी आलीयस? आमच्यावर उपकार करायला आलीयस का इथे? अजिबात नाही. ज्या माणसासोबत मी माझ्या आयुष्यातले सगळ्यात सुखाचे क्षण घालवले, ज्या माणसासोबत मी आयुष्यात जगण्याची स्वप्न पाहिली, तोच माणूस आज अंथरुणाला खिळून पडलाय. त्यांना गरज आहे माझी, आणि माझ्यामुळे जर ते बरे होणार असतील ना, तर त्या जुन्या चांगल्या दिवसांची परतफेड म्हणून मी द्या. माझं कर्तव्य पार पाडायला आलंय. नशीब माझं. बाई, मला असं वाटलं होतं तू आता म्हणशील की तुमच्यावरती उपकार करायला मी इथे आले की काय. या त्या चला. थांब सावली. काय 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 हे काय सगळं? ह्याची गरज नाहीये. गरज आहे आई, कारण सावलीने हे घर सोडताना खूप मोठा अपमान सहन केला होता. माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद झाले बाबा. माझ्या घरात पाऊल नाही टाकायचं परत. पण आज ती आपल्या सारंगसाठी, आपल्यासाठी तिने हे सगळं विसरून या घरात पुन्हा एकदा पाऊल ठेवायची तयारी दाखवली. आणि या घरात तिला मान मिळणं, सन्मानाने वागवणं हे आपलं कर्तव्य. त्यामुळे प्लीज मला हे करू द्या. त्या दिवशी अपूर्ण राहिलेली इच्छा आज पूर्ण होते. सगळं नीट होणार. ये. हे बघ, जर तू फक्त सारा असं नाही म्हणालीस तर मी ताबडतोब सगळ्यांसमोर जाईन. असाच. पण का हे काय नवीन चालू केलंय तुम्ही? नवीन नाही, खूप जुनं आहे. पण मला माहिती होतं तू नाही ऐकणार. पण आता तू माझ्या तावडीत सापडलीस. तुला माहितीये ना ही सारंगची खोली आहे. मी काय सांगितलं होतं ग तुला? लांब राहायचं. मग चल निघ इथून.
सावली तू माझ्यासाठी एवढं केलंस, मी तुझे पाय धरू शकतो. थांब थांब सावली सावली तू डोळे बंद कर, तू डोळे बंद कर, डोळे बंद कर. काय नाही होणार, काय नाही. असं म्हणतात ना, बाईचं सौंदर्य प्रेमात पडल्यानंतर अजूनच खुलतंय. तुमचं तर तुमच्या गालावर दिसतंय बघा. सावली 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 सावली. आली बाई फायनली सावली आपल्या घरी. आता सारंग बघा कसं असं लवकर 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 बरा होईल. मोनिका बास, जरा धीर धर. एवढा अगदी आनंद व्यक्त करायची काहीच गरज नाही. ती काय कायमची नाही आली आपल्याकडे सावली, काही दिवसच राहणार आहे. एकदा का माझा सारंग बरा झाला की ती ताबडतोब या घरातून निघून सुद्धा जाणार आहे. तिला कुठे माहितीये माझा पुढचा प्लॅन. या म्हातारीच्या बोलण्यापेक्षा त्या देवाकडे माझी दुसरीच प्रार्थना सुरू आहे. देव करो आणि हा सारंग लवकर बराच होऊ नये, म्हणजे सावली कायमची इथेच अडकून पडेल. आई, मी सगळ्यांसाठी मस्तपैकी आल्याचा चहा बनवत्या. नको, तुम्ही किती थकता अमृताताई, दिवसभर एकटाच काम करत असता. आज मी सगळ्यांसाठी आल्याचा गरमागरम चहा बनवून आणते. तू हो, मी तू मला जमत नाही का चहा? हा, आणि असंही मी दिवसभर काही कामच नाही ना केलं, ऑफिसला पण नव्हते गेले, थकलीच नाहीये. जर असं काम करते म्हणजे जीवाला बरं वाटेल माझ्या. तुला जमेल का पण? आई आणते हा मी चहा. जा करा. काहीतरी शिस्त आहे. चहासाठी बोंबलणारी बाई स्वतः चहा बनवते. प्लीज ना, मला पण रोज प्रश्न पडलाय आज काय झालं हिला. जाऊ दे, सोड. झाली का कुसबूस? या इथे. बबलू, अमृता, खुश, मनासारखं झालं सगळं. आता जरा माझं ऐकाल, म्हणजे मला काही गॅरंटीच नव्हती की ही पोरगी खरंच येईल का आपल्या घरी, म्हणून मी या सगळ्या गोष्टीचा फार विचार नाही केला. पण आता ती इथे आली आहे. आता खरी परीक्षा आहे आपली. ती फॅरनच्या त्या खोट्या बायकोचं नाव काय? सुशीला. सुशीला. सुशीलाला बबलू ताबडतोब फोन करायचा आहे, तिला इथे बोलवून घ्यायचं. कारण याआधी ती इथे आपल्या घरी आलेली नाहीये, तेव्हा आपलं घर, आपल्या घरातली माणसं हे तिला काहीच माहिती नाहीये. ऐन वेळेला या पोरीने तिला काही प्रश्न विचारले ना तर ती बिचारी गांघरेल, तिला काय कळणार नाही काय उत्तर द्यायची ते. आपण तिला नीट सगळं समजावून सांगूया, ठीक आहे? नाहीतर पहिल्याच दिवशी आपलं भांड फुटायचं. जा बाई, वर जा आणि तुझी लाडकी काय करते ते बघ. तिच्यावर नीट बारीक लक्ष ठेवायचं, कळलं का? होय. काय? अरे लाव फोन, लाव. हा